म्हणजे दया पप्पांची ही न्यूज तू तोंड बंद ठेवायचं, कळलं? राहायचं नाही या घरामध्ये. मजेत जगायचे ना, लाईफ, पैसा, प्रॉपर्टी सगळं हवंय की नाही. कुठे काय बोलायचं नाही, फक्त जेवढं घडतंय ते बघत राहायचं, सगळा तमाशा बघत राहायचं फक्त. दयानंद खांडेकर संपूर्ण मीडिया समोर काय म्हणाला होता? हा माझा मोठा मुलगा, ही माझी मोठी सून. आता संपूर्ण मीडिया म्हणेल हा सगळ्यात मोठा गुन्हेगार दयानंद खांडेकर, द मर्डरर. आता बघूया ना तुम्हाला वाचवायला कोण येते ते. तुमचा लाडका मुलगा की लाडकी सून? सॉरी, मी हे सगळं तुझ्यापासून लपवून केलं. पण या सगळ्याची काय गरज होती? कारण तू इतके वर्ष एकटा होतास केदार. मी बघितलंय आणि तुला खूप जवळून. इतक्या वर्षानंतर जर तुला तुझं हक्काचं कुटुंब मिळत होतं तर मी फक्त एका कारणामुळे तुम्ही दूर होतात हे नव्हतं बघवत मला. हे बघ केदार, मी तुझा राग समजूच शकते, पण आपल्या आयुष्यात कुटुंब खूप महत्वाचं असतं रे. आपण आयुष्यात पुढे जात असतो, पण आपल्या कुटुंबाचा पाया आपल्यासाठी मागे रचला गेलेला असतो. आपल्यासाठी खूप मोठा आधार असतो. आपण जरी त्यांच्यापासून लांब असलो ना तरी सुद्धा ती नाती कायम आपल्या सोबत असतात आणि ती आपल्या सोबत आहेत. हा आधार खूप मोठा असतो, खूप मोठा, आणि आपल्यासाठी खूप गरजेचा सुद्धा असतो. तू मला नेहमी विचारतोस ना केदार की का मालती आत्याचं एवढं सगळं ऐकतेस, निशीच्या आईने काही बोललं तर का ऐकून घेतेस? कारण आज मी जे कोणी आहे, जशी कशी आहे, त्यामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा हात आहे. नाईलाजाने का होईना त्यांनी वाढवलंय रे मला. त्या माझ्या कुटुंबाचा भाग आहेत, माझ्यासाठी माझा आधार आहे. मग इतक्या वर्षांनी जर तुला तुझा आधार मिळतोय तर तो फक्त एका गैरसमजामुळे दूर व्हावा असं मला नाही वाटत. खून खून. तारिणी जयरामच्या घरी कशी काय पोहोचली? ती तिथे का आली असेल? आणि बरोबर त्याच वेळी कशी काय आली ज्यावेळी मी तिथे पोहोचलो? तुझा हेतू वाईट नाहीये, पण हे गैरसमज दूर करून काही मिळणार नाही. गैरसमज? तुझ्या वाटेवर निघालीस ना तिथे डेड एंड आहे आणि एक खोल दरी आहे ज्यात तू पडता पडता वाचली आहे. म्हणजे इमोशनल फूल. नाही, खरंच मी तुला आजपर्यंत असं कधी म्हणालो नाही, पण तू खरंच इमोशनल फूल आहेस. कुटुंब म्हटल्यावर तुला काय होतं काय माहिती. तुझ्यातली एक हुशार ऑफिसरना बाजूला होते आणि एक सर्वसामान्य तारिणी टेक ओव्हर करते. एका गुन्हेगाराचा हात पकडून पुरावे शोधायला निघाली होतीस तू. केदार, काय बोलतोयस तू? ठीक आहे, मी काय म्हणतोय ना ते एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर. दयानंद खांडेकरांना हा जयराम नावाचा माणूस महिनाभरापूर्वी भेटला असेल. तो कुठे राहतो हे त्यांना माहितीये? नाही, ते सुद्धा त्याला शोधायचा प्रयत्न करत होते. तुझ्याकडे त्याचा पत्ता आहे हे त्यांना माहितीये किंवा तू त्यांना शोधतीयस हे त्यांना माहितीये? नाही, पण तरीही ते त्याच्यापर्यंत पोहोचले. याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांना जी माहिती हवी होती ती त्यांना आधीच मिळाली होती आणि जेव्हा त्यांना कळलं की तू त्यांच्यापर्यंत पोहोचतेस ती गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचू नये याची बरोबर त्यांनी काळजी घेतली. केदार, आता तू नाही बॉस, जयरामला त्यांनीच मारलंय. कारण अशी कोणती तरी गोष्ट आहे जी तुला कळल्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. केदार, हा डाव त्यांनीच रचलाय. केदार, अरे तू पुन्हा गैरसमज करून घेतोयस. नाही बॉस, मला 100% खात्री आहे तू पोहोचण्याच्या आधी त्याला कसं मारलं गेलं असेल. अरे दुसरा काहीतरी पण प्रॉब्लेम असू शकतो ना. कोणाशी तरी भांडणं असतील, कोणाशी तरी हेवेदावे असतील, दुसरा कोणीतरी शत्रू असू शकतो. टायमिंग बॉस, एवढा मोठा योगायोग असा घडू शकतो का? त्यांचा खरा प्लॅन तुला अडकवण्याचा होता. नाही, नेमकी तू ना 2 मिनिटं आधी पोहोचलीस, त्यांना पळून जायचा वेळ नाही मिळाला. नाहीतर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ना ते नाही तू असतीस. थोडक्यात वाचलीस तू. नाही, असं नाही असू शकत. कारण त्यावेळी ना
मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं होतं. त्यांच्या डोळ्यातही तोच खरेपणा होता जो मी माझ्या आईच्या डोळ्यात बघितला होता. मला नाही वाटत की जयराम काकांचा खून त्यांनी केला. मला खात्री आहे ते निर्दोष आहेत. सीझन क्रिमिनल येतो, खोटं पटवून देणं त्याला खूप इझिली जमतं. आता स्वतःच्या कुटुंबासोबत तो खोटं बोलतोय ना, आणि खोटं पटवून द्यायला त्याला काहीच वेळ लागत नाही. खूप इझिली जमतं त्याला. तर हा फक्त तुझा संशय आहे. संशय नाही बॉस, मला खात्री आहे. आणि यावेळेस माझे इन्स्टिंक्ट खोटं बोलत नाहीये. आणि तुझे अझम्पशन्स जर खोटे असतील तर बाबांनी जयरामचा खून केलेला नाहीये हे पुराव्यासकट सिद्ध केलं तर मान्य करशील? मग बाबा निर्दोष आहेत हे मी तुला सिद्ध करून दाखवेन. आणि हे माझं प्रॉमिस आहे. ऑफिसर तारिणीचं नाही, सर्वसामान्य तारिणी बेलसरेचं. निशी, गरमागरम पोहे केलेत, खाऊन घे. नकोय मला. अगं असं काय करतेस? काल रात्रीचा पण सगळा स्वयंपाक तसाच आहे. काल रात्री पण कोणीच जेवलं नाहीये. थोडंसं खाऊन घे. तारिणी, खरंच तुझ्या या नाटकांना ना काय म्हणावं ना हेच कळत नाहीये. ती निर्लज्ज आहेस ग तू. ए, तुला जराशी पण लाज नाही वाटत का ग? जराशी. हा, आधी स्वतःच्या सासऱ्यांना जेलमध्ये टाकायचं आणि मग सगळ्यांसमोर असं दाखवायचं की फॅमिलीची मला किती काळजी आहे. मी असं काहीही केलेलं नाहीये. प्लीज तारिणी, प्लीज. ॲटलिस्ट माझ्यासमोर तरी खोटं बोलू नकोस. लहानपणापासून ओळखते मी तुला. हे असं गोड गोड खोटं खोटं वागून ना तू सुमी आजी आणि बाबांना फसवू शकतेस. पण हे खांडेकर आहेत. इथे तू सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यास आता. खरं तर तुझ्या हातचं ना आम्हाला काहीही नको आहे. अगं खरं तर हिच्या हातचं पाणी सुद्धा प्यायला नको आपण. निशी, डोंट वरी, मी आपल्यासाठी काहीतरी ऑर्डर करते. हो हो कर. काय आहे, हिचा काही भरोसा नाही ना. आज दया पप्पांना जेलमध्ये पाठवलंय, उद्या आपल्या जेवणात विष घालेल. खांडेकरांना संपवायला ही कोणत्याही थराला जाऊ शकते.